ताबडतोब लागू करता आला असता, जर 400 पार झाले असते तर आमच्या रामगिरी महाराजांसारख्यांच्या वक्त्यावर एवढा तांडव झाला नसता, लक्षात ठेवा. आणि आज जर महाराष्ट्रातली सत्ता आपल्या हातात गेली तर भविष्यात सुद्धा आपण ताट मानेने जगू शकत नाही. आपली कीर्तनं, प्रवचनं, मठ मंदिरं सुरक्षित राहणार नाहीत. आणि याकरता आपल्याला सगळ्या जणांना जागावं लागेल, उठावं लागेल, पेटावं लागेल. प्रत्येकाला शिवधनुष्य हातात घ्यावं लागेल. माझ्या मातृशक्तीने परत एकदा जागर करावं लागेल. उठा जागे वारे आता म्हणून आपल्याला बोलावं लागेल. आणि म्हणून हात जोडून सगळ्या धर्माचार्यांना विनंती करतो, आपल्याला लढाई केवळ या मंडपामध्ये लढायची नाही, आपल्याला लढाई केवळ आपल्या मठ मंदिरात लढायची नाही, तर आपल्याला लढाई गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त भगव्याचंच राज्य असलं पाहिजे याच्याकरता लढायची. जर मुसलमान एकट्ठा होऊन आपल्या वोट बँकेची ताकद दाखवून जर ते राज्य सत्तेला दबवू शकतात तर आमचे लाखो महाराज आपल्या एकत्रीकरणाची ताकद दाखवून आपले राज्य सत्ता आपण काय स्थापन करू शकत नाही. बहुसंख्य हिंदू असून सुद्धा आपण का मागे राहतो, त्याच्या मागचं कारण एवढंच आहे माऊली. फक्त ख्रिश्चन मध्ये ख्रिश्चन जन्माला येतो, मुसलमानात मुसलमान जन्माला येतो, जैनात जैन जन्माला येतो, सिखात सिख जन्माला येतो. पण हिंदू मध्ये साडी कोळी 12 बलुतेदार 18 पकड जातीमध्ये जन्माला येतो. हा जातीयवाद जर नष्ट केला नाही तर भविष्यात हिंदू समाजात तुटला जाईल आणि तुटलेला हिंदू समाज आपली स्वतःची सत्ता कधी आणू शकत नाही. आज महाराष्ट्राचं नशीब खूप चांगलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय तुम्ही पहा, देवेंद्र फडणवीसजीने घेतलेले निर्णय तुम्ही पहा. मग तुम्हाला धर्माचं सरकार आणायचं आहे की निधर्म्यांचं सरकार आणायचं आहे? अरे ज्या व्यासपीठावर प्रभू रामजींच्या बद्दल टीका होते, स्वामी समर्थांच्या बद्दल टीका होते आणि काही जाणते राजे म्हणवणारी लोक जर खाली टाळ्या वाजवत असतील, माझ्या कीर्तनकार प्रवचनकारांना हात जोडून विनंती करतो, धर्मासाठी तडजोड करू नका, धर्मासाठी गप्प बसू नका. मला काय करायचं या गोष्टी बाजूला ठेवा. देव देश धर्मासाठी कधीतरी आठवा आमच्या तानाजी मालुसऱ्यांचं बलिदान, कधीतरी आठवा आमच्या बाजीप्रभू देशपांड्यांचं बलिदान, कधीतरी आमच्या संतांचं घरपात्री महाराजांचं बलिदान आठवा. आणि आपण स्वतः सुद्धा कधीतरी एखाद्या शियासारख्या जगायला शिका. आपल्याला धोका इतर लोकांपासून नाही, पण आपल्यातलेच लोक निधर्माचा बुडका पांघरून सत्तेत येऊ पाहतात, त्यांच्यापासून आपल्याला खूप मोठा धोका आहे. आजपर्यंत आम्ही ज्यांच्याबरोबर उभे होतो, आजपर्यंत आम्ही ज्यांच्याबरोबर सगळं करत होतो, आज 30 लोक जर वक्फ बोर्डाला पाठिंबा देत असतील, आमच्या देशातली जमीन गिळामृत करणाऱ्यांच्या पाठीशी उभे असतील, तर असे नकली हिंदुत्ववादी आमच्या समोर सुद्धा येत आगमनाचं ठणकावून सांगण्याची वेळ आली. आम्हाला जी लोक आमच्या देव देश आणि धर्मासाठी जर आडवे येत असतील, आमच्या भारत देशामध्ये जर पाकिस्तानचे झेंडे फडकत असतील, आमच्या ठिकाणी जर फिलिस्तीनचे झेंडे फडकत असून जर काही लोक मिरवणुका काढत असतील आणि त्याच्यामध्ये आमच्या हिंदुत्ववादी लोकांचे जर झेंडे फडकत असतील तर ते वेगळी हिंदुत्ववादी नको आम्हाला. मी आदरणीय रामगिरी महाराजांच्या चरणावर दंडवत यासाठी घालतो. महाराज आपण ज्या दिवसापासून विधान केलं ना, त्या दिवसापासून महाराष्ट्राला एक नवी ऊर्जा मिळालेली आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक युवक जागा झालेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला अस्मिता कळलेली आहे. मी संपूर्ण या लोकांना सांगू इच्छितो, अरे जर तुमच्यात हिंमत आहे तर नुसत्या दगडफेक करून काय होत नाही, झुंडा जाईने मोर्चा काढण्यात काय होत नाही. तुमच्यात हिंमत आहे ना, तर तुम्ही तेवढे शुद्ध आहात तर तुमची सगळी शुद्ध पत्रिका घेऊन समोर या, चर्चा करू आणि महाराज बोललेले खोट आहे असं सिद्ध करून दाखवा. आम्ही तुमच्या सगळ्या जय करतो. पण किती दिवस सहन करणार, किती दिवस आम्ही झुंडशाही सहन करणार? अरे ज्या मावळ्याने आमच्या किल्ल्यांवर रक्त सांडली, ज्या आमच्या